दोस्तों ये देखो पीछे का पिलियन राइडर देखो। And this is the घाट, is the आंबोली घाट, आंबोली घाट। वडगाव मधून बाहेर पडलो आहे आता। NH48 पकडणार आहे, फक्त 200 मीटर राईड आहे। सपाट 700 किलोमीटर। चला मित्रांनो, परतीचा प्रवास झाला आहे चालू। असे चल टाकी येतो गो, चला वहिनी। गणपती बाप्पा मोरया। काका हां मित्रांनो, मेरो शंकर गाडी गावखर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। 7 वाजले आणि आम्ही आता निघालो। 7:20 झालेले आहेत, राईड स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही आता चाललो टुवर्ड्स पहिला जाणार कणकवली, मामाच्या घरी जाऊ, जरासा चाय वगैरे घेऊ आणि नंतर तिथला परत घरचा प्रवास चालू करू। घरचा प्रवास चालूच झालेली आहे, पण मामाच्या घरी थोडासा जाऊया। मामा मुंबई आला, मामाला भेटायचं आहे, मामाला भेटून नंतर पुढं जाऊया परत। चला भेटून आणि बघत राहा काय काय अडचण होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। मला पण माहीत नाही काय होणार आहे। आलो तर रस्त्याला आहे काय बघ, आहे ना, नंतर घरीच लावतो। नियर बाय राजापूर ना फाट्यावर थांबलो तर काय आहे तो कर्मवटे फाटा, खरवते फाटा, तर थांबलो जरा का त्याला तसं पायाला क्रॅम्प आलेले म्हणून निघालो आता जस्ट तिथनं जाऊ राजापूरला। जरासा लाईट नाश्ता करूया आणि नंतर वर पडूया पुढे। मित्रांनो झालेली आहे जरासा चाय आणि नाश्ता, बघू शकता मंडळी टेन्शनमध्ये आहे। जायचं नाही मॅनेजरला, त्याला एकच ठेवतो आणि आम्ही दोघं निघालो। हा येतोय का माहीत नाही, तो पण वापस चालला आहे, मी इथनं फक्त एकटाच जातो आहे। चला आपण सोलो रायडिंग करत जाऊ, आरामात मजा करत। तर मित्रांनो जस्ट पोचलो कणकवलीत, सुदुर्ग गेला आहे थोडासा पेट्रोल भरायला आणि इथनं जरासं वर आसरुंडीतून जाऊया मामाकडं। निरोप पोचला आहे काय माहीत नाही मामाकडं, बघूया। एवढा लवकर 3 वाजायला लागला। हां मित्रांनो आलेलो मामाकडं, काय घेतलं आणि निघालो आता पिंपळवाडीतून आरामात रस्ता कापत जाऊया कशाला। ही जमीन रोड, हां ही जमीन घेतली तिथनं आंब्यापर्यंत। भेटलं हरीश मामाला आणि बाबूला। चला आता मामा येतो, मे महिन्यात भेटू। कसं नाही हो, जागा नाही आहे, छोटी गाडी आहे। मला दुकानाला ॲड्रेस पाठव, मी कुरिअर करतो। बघूया घरी जातो। नाही आता येणार आहेत ना पडत्या हप्त्यात, त्यांच्याशी पाठवून दे। काजू तरी पाठवीन पार्सल। ओके येतो मामा। तर मित्रांनो आपण पोहोचलो एक्सप्रेशन ग्रुपचा सावंतवाडी, मस्त सावंतवाडी।
घाटात आपला प्रवेश झालेली आहे. मस्त जंगलाची वाट आहे. आंबोली अंद गोन मेरी जाने तमन्ना. आंबोली 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 घाटात आलोय रे. आंबोली घाटात आलोय रे. आंबोली घाटात आलोय रे. आंबोली घाटात आलोय. गाडी बघून समोर गाडी येते. मेरी जाने का मानना. मित्रांनो आंबोली घाटाचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. कसा वाटतोय आंबोली घाट फिरवून? धट्टा पोचायला नसतं तुझा. मित्रांनो आंबोली अँड दिस इज द घाट इज द आंबोली इज द घाट. आंबोली घाट आंबोली घाट आंबोली घाट. तर मित्रांनो पोचलो आहे घाटात. मी थांबलो आहे जस्ट थोडासा फ्रेशअप होऊन नंतर पुढं जाऊया म्हणून. लिंबू ज्यूस वगैरे पिऊन पुढं जाऊया मजा करत. अजून खूप जायचं आहे, मजा करत जाऊया. मित्रांनो झालं आहे रिफ्रेशमेंट. निघालो आहे आता सोबत बेळगावी. चंदगडला एक छोटूसा स्टॉप जेवणासाठी. नंतर वी आर ऑन द वे टुवर्ड्स बेळगावी ना ब्रो. तर मित्रांनो थांबलो होतो हॉटेल अमृता चंदगडात. मस्तपैकी झाला जेवण. नवर ताव मारून छान आंबियन्स हॉटेलचा. जे कोण येणार ते येऊन खाऊ शकता. मस्त आहे. पर ऊन जास्त होता आणि तो थोडंसं पॉवर कटमुळं हालत थोडी बेकार झाली. पण जेवण वॉस ऑसम ब्रो. मस्त एकदम लाजवाब होता जेवण, एवढं मी बोलू शकतो. आलं तर कधी येऊन भेट द्या हॉटेल अमृताला. अमृता मालकीनला पण भेटलो आपण. जी छोटीशी पोरगी आहे तिचं नाव अमृत आहे. त्या दादाने तिच्या नावावर दुकान ओपन केलं, हॉटेल केलं. छान वाटलं, क्यूट आहे फोर. चला आता आपला 570 किलोमीटरचा रस्ता तो मारूया. बेळगावमधून बाहेर पडलो आहे आता. NH48 पकडणार आहे. फक्त 200 मीटर राहील आहे. उद्या सुसाट सपाट 500 किलोमीटर भेटलो NH48 500 किलोमीटर. हॅलो 48 NH48. तर मित्रांनो NH48 आमचं दोन मेरी जाणे तमन्ना. सेकंड फिल अप कितना आहे रे तसा. पेट्रोल आहे पण गेज दाखवत नाही आहे. रिस्क नको म्हणून घेतो घालून. तर मित्रांनो आलो आहे जस्ट आता नियर बाय हावेरी आलो. हॉटेल 24 NH4 ग्रँडमध्ये थांबलेलो. जस्ट एक कॉफी ब्रेक घेतली आहे इथनं आणि आता परत निघालो आहे परतीच्या प्रवासावर. चला जाऊया. असं वाटतं की 12 वाजणार आहे जाईपर्यंत. जाऊया आरामात. तर मित्रांनो ऑलमोस्ट पोचलो आहे हिरियूरपर्यंत. जेवायला थांबला आहे हॉटेल ऐरावतमध्ये. प्युअर व्हेज. हा माणूस व्हेज खात नाही तरी पण याला व्हेज घालणार आज खायला. त्याला व्हेज नाही भेटत आहे म्हणून मशरूम मंचुरी खातो आहे. मशरूम फ्राईड राईस खातो आहे. काय माणूस की आहे भाई. शीश. चला जेवण घेऊ.
आणि नंतर पुढच्या प्रवासाला परत लागू. तर मित्रांनो, मस्त दाल तडका आणि रोटी फ्लाईट खायचा, फ्लाईटसारखं उडायचा, बस दुसरं एवढीच आहे. तर मित्रांनो, पोचलो आहे सुधीरदाच्या रूमावर. बाय बाय. मला सोडलं आहे. आता वाजले 3 वाजायला आलो. 3 वाजले, लेट झाला थोडासा यायला. जाऊया आपला घरी. चलो बाय बाय. गाडी लय हलका झाला रे. पोचलो होम स्वीट होम, घरी पोचलो. पार्किंगमध्ये मस्त. हां, थँक्यू बिडू. फायनली सुखरूप आलो. थँक्यू सो मच. माझी गाडी लाग. सो मच थँक्स. चला घरी जाऊया. सगळे झोपलेत. वाजले 3. लेट झाली यायला. तर भेटतो तुम्हाला सकाळी. मित्रांनो, शुभ सकाळ. वाजले सकाळचे 7:30. 6 वाजता मला कामाला जायचं होता, पण 7:30 वाजले. काल रात्री लेट आलो म्हणून अजून 1 तास झोपून घेतला. चाय पितोय मस्त. मस्त मजा आली राहायला. पण फक्त रस्ता कापण्यात थोडीशी वेळ लागली, काय माहीत नाही. आणि रात्रीचा राईड केला म्हणून की बॉडी थोडासा थकला होता, काय समजलंच नाही. पण लेट झाला थोडासा यायला. आलो मस्त सुखरूप पोचलो. बघितलंच असणार तुम्ही. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. जरी कोण नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगेत. पुढचा ब्लॉग म्हणजे पुढचं अजून टूर्स असतील. बघूया काय काय करणार आहे, काय नाही काय तर. बाय बाय.